तरडगाव येथील जयश्री खुडे यांच्या मालकीच्या जागेवर खोडसाळपणे महाराष्ट्र शासन नोंद केल्याने तीव्र आंदोलन करणार। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। तरडगाव येथील मागासवर्गीय महिला श्रीमती जयश्री खुडे या सासरे पासून नांदण्यास आल्यापासून सिटी सर्वे नंबर 1996 व 29 मध्ये वहिवाट आजपर्यंत आहे। समाजातील जागेवर महाराष्ट्र शासन कोठेही नोंद नाही, परंतु या महिलेच्या घराच्या जागेवर महाराष्ट्र शासन नोंद आहे। हा खोडसाळपणा चुकीची नोंद झाल्याने ती कमी करण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरे ती महिला झिजवत आहे। या महिलेवर अन्याय झाला असून तो दूर करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे श्रीमती जयश्री खुडे यांनी म्हटले आहे। मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। मानदेश न्यूज साठी तरडगावहून सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे, मानदेश न्यूज तरडगाव। प्रत्येकाला या पासून ती वड्यापर्यंत प्रत्येकाची वारस नोंद आहे आणि ह्याच विधवा महिलेची वारस नोंद कुठं थांबली तरी त्यांच्या मालकांनी या जागेचे मृत्यूपत्र वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे। ते रेकॉर्ड रूम मध्ये आपले भूमी अभिलेखमध्ये दिलेलं आहे, तरी त्याची अजून वारस नोंद होत नाही। कुणाच्या तरी दबावाने ती वारस नोंद थांबवली गेलेली आहे, तरी ह्याचा पाठपुरावा करून शासनाने विधवा महिलेला न्याय मिळावा अशी आमची विनंती आहे। रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जी जागा गेली त्या जागेचे तुम्हाला काय पैसे वगैरे मिळाले का? रस्त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, अजून आम्हाला रस्त्यामधून त्यांना काय पत्र अजून आलेलं नाही। त्यांना आता रस्त्यापासून जवळजवळ चिकटलेलं आहे त्यांचं घर, तर त्यांना रस्त्याच्या माणसांनी जर अर्धा गुंठा गेला असं वाटतंय, तर त्यांनी काय यांना पत्र दिलेलं नसेल आणि नाही दिलेलं, तर त्याची पण कारवाई व्हावी। आगामी काळात तुमची काय भूमिका आहे? आगामी काळात जर आम्हाला जर हा न्याय मिळाला नसेल तर आम्ही उपोषणाला बसायला परवानगी द्यावी या माणसांना। बरं, इथून काय आज सर्व माणसांची नोंदी आहेत, वारस नोंदी सर्व खुडे लोकांच्या नोंदी आहेत शेवटपर्यंत, तर ह्याच माणसाची नोंद इथं महाराष्ट्र शासन कसं लागलं? याला कोणीतरी कारणीभूत असेल ना कोणतरी। बरं, जयश्री खुडे बोलतीय। ही वडिलांना वडली माझ्या सासऱ्याची, आज सासऱ्याची जागा असून काय वारस नोंद 3.5 वर्ष झालं माझं पती वारल्यात काय, तर 3.5 वर्ष झालं पती वारून, तर मी वारसाची नोंद करण्यासाठी मी कागद दिलं, शिटे सर्वेला दिलं किंवा गावात दिलं, तरी पण म्हणते ती वारस नोंद होणारच नाही का, तर ह्याच्यावरती महाराष्ट्र शासन लागले। बरं, लागू द्या, महाराष्ट्र शासन लागलं, आम्ही इथं काही दिवस नव्हतो काय, आणि इथलीच सगळ्या लोकांनी सांगितलं असणार ना महाराष्ट्र शासन लावण्यासाठी, तर ही लागू नाही। आणि मला एकच, मला चांगला न्याय भेटावा, मी एकटी राहतीय, तर असं माझ्या जाग्यात राहून सुद्धा माझ्यावरती काय लय अन्याय होतो या, तर ही अन्याय नाही झाला पाहिजे एवढी माझी विनंती सरकारला सांगणं की बाबा माझी जागा कशी महाराष्ट्र शासन मध्ये लागली। इथून सगळ्यांची हाय तिथपर्यंत जागा सगळी वड्यापर्यंत सगळ्यांना आहे आणि माझीच कुठं गेली, तर माझी सदर्व 7.5 गुंठ जागा माझी इथून तिथून आहे, तर ही माझ्या दिराची आणि माझी, तर ही जागा मला भेटली पाहिजे किंवा या जागेवरती माझी वारस नोंद लागली पाहिजे। तर एवढंच माझं सांगणं, नाही तर पुढचा मार्ग मला काय असेल तर मला न्याय मिळवून द्या, नाहीतर मला उपोषणाला बसायला सांगा। मग माझी खचून जीव गेलाय, मी एकटी राहते, मला त्रास आहे, कारण काय सारखं विचार मी आजारी आहे काय, सारखं मला आजारपणाने बीपीने ह्यानं त्यानं मला लय त्रास आहे, तर तुम्ही सरकारने काय न्याय मिळवून द्यायचा हे तुम्हालाच माहित काय, माझ्यावरती अन्याय नाही झाला पाहिजे असा, आणि माझं जर ह्याच्यात काय खोटं असेल तर सगळ्यांना विचारा, इथं कुणाला पण विचारा मी कशी आहे, कशी राहते, एकटीच राहते या, इथं कागदपत्र सुद्धा माझी सगळे येते, माझ्या आज सासऱ्यापासून माझ्या पतीपासून सगळी कागदपत्र सगळे आहेत, तरी पण माझी वारस नोंद होत नाही। मग ह्याचा मला तुम्ही न्याय मिळवून द्या। पोटपाणी भरायला नंतर इथं आल्यानंतर माझ्या अंदाजे कमीत कमी 30-35 वर्ष तर इथं आली तिथे आता काय
तर घरकुल पण त्यांना मिळालेलं आहे शासनातर्फे. तरी पण पुढची जागा जे 1196 मध्ये त्यांचे पूर्वीचं सफर होतं वाडवाडला पूर्वीचं, तर ते सफरच्या जागी आम्ही घरकुल बांधून घेतलंय त्यांचं. आणि मोकळी जागा महाराष्ट्र शासन लागली आहे. ती महाराष्ट्र शासन आता बाकीच्या शेजारच्या आसपास सगळ्यांची नावं लागली गेली आणि ह्यांचंच महाराष्ट्र शासन कसं लागलं. मग मला सांगा, तुम्ही यापुढील काळामध्ये मुख्यमंत्री तुमच्या जिल्ह्यातले आहेत, हो. तर मग हा अन्याय निपटारा किंवा मागासवर्गीय लोकांच्या सातत्याने अन्याय होतोच कसा? बरोबर आहे की, पण काय ह्याच्यासाठी तर आम्ही तिथपर्यंत चाललोय, पण आम्हाला न्याय मिळाला. तरी आम्हाला न्याय मिळावा ही विनंती. कुठल्या प्रकारे पण न्याय मिळावा. विधवा महिला आहे ती, तिला न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आमचा काय दुसरा ह्याच्यात हेतू नाही.